मंजिरी, उठायचं नाहीये का? काल घडलेलं स्वप्न असेल तर आणखी थोडा वेळ बघू दे मला. ते स्वप्न नव्हतं, ते जगायचं आहे आता आपल्याला. पण त्यासाठी आधी झोपेतून उठावं लागेल. उठ. उठते. उठतेस ना? मग उठ. तुम्ही बाजूला व्हा ना. घ्या, आपला अलार्म वाजला. काय झालं ऋषा? आई बाबा बघतच नाहीत आमच्याकडे. ओ मंजिरी, आज मी जरा बाबांकडे जाऊन येईन. त्यांचीही माफी मागायला हवी. अहो पण बाबा नाहीये तिथे. म्हणजे तुम्हाला सांगायचं राहिलं, बाबा युकेला गेलेत. आज सकाळचीच फ्लाईट होती त्यांची. युकेला? बारशाच्या दिवशी आले तेव्हाच मला म्हणाले, काही दिवसांसाठी मी युकेला चाललोय, काहीतरी महत्वाचं काम आहे वाटतं त्यांचं. हा, तर आपण काय म्हणत होतो? हा सुहास, बोल. भाऊजी बिझी आहात का? हो रे, खूप बिझी आहे. ओ, मग मी नंतर फोन करतो तुम्हाला. नाही नाही नाही, बोल. मी मस्करी केली, बोल. भाऊजी, मला तुम्हाला भेटायचं होतं. मग ये घरी आज. नाही म्हणजे घरी नको, आपण बाहेर भेटूया ना कुठेतरी, प्लीज. बाहेर? ठीक आहे, बाहेर भेटू. तू सांग कुठे भेटायचं ते. ठीक आहे, मग मी परत फोन करतो तुम्हाला. दुपारी भेटूया. ओके, थँक्यू. बाय. बाय. काय झालं? तुम्ही सुहासला बाहेर का भेटणार? अगं आता तोच म्हणतोय बाहेर भेटूया. म्हणजे मला असं वाटतं की त्याला लग्नाबद्दल काहीतरी बोलायचं असेल. त्याला सगळ्यांसमोर बोलायला थोडं ऑकवर्ड वाटत असेल. सोड ना. बर, तू ते स्वप्नाचं मग आत्ताच म्हणालात ना जागेपणी बघायचंय, मग आता जागेच राहा. अहो, घरातली मुलं सुखी, समाधानी, आनंदी असली की आई वडिलांना पण कसं आपोआप सुख मिळतं बघ. आता तुला हे घर असं छान, आनंदी, समाधानी असं वाटायला लागले की नाही? खरंय तुमचं. आता वेध लागलेत प्रियाच्या लग्नाचे. माझी मैत्रीण राधिका, तिला दिलेलं वचन मला पूर्ण करायचं. तिच्या मुलीला एकदा तिचा संसार थाटून दिला की सगळ्या जबाबदाऱ्यातून मी मोकळी. आणि एक नातवंड तरी आहे, पण आता जबाबदारी नाहीये, त्यामुळं दुसरं नातवंड येऊ दे लवकरच घरामध्ये. काय कळतंय ना? अहो काय? प्रिया, बैस ग, नाश्ता कर. बस बस, खास शिरा केलाय मी आज. हे घे. आता मी नेत्राला हेच सांगत होते, म्हटलं कधी एकदा प्रियाच्या आणि सुहासरावांच्या लग्नाचा दिवस उजाडतोय असं झालंय बघ मला. आता बघ तुझं लग्न कसं थाटामाटात लावून देते. सगळं ओझच उतरलं ग. म्हणजे ज्या गोष्टीमुळे मनस्ताप होत होता ती गोष्टच नाहीशी झाली बघ. इतकं छान वाटतंय मला. आता तुझ्या लग्नाचा ध्यास लागलेला आहे. नको, माझी खरेदीची यादी सुद्धा करून झाली आहे. आणि माझं काय, चारू वंशांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे.
हा, मी सत्यजितशी बोलून तुम्हाला कॉल बॅक करेन. बाय. बनी, आत्ताच माझं आपल्या वकील साहेबांशी बोलणं झालं. सत्यजितला 1-2दा पुण्यात जावं लागेल फक्त चौकशीसाठी, आणि त्याला आणखीन कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी आपले वकील साहेब घेतील. थँक्यू भाऊजी, खरंच थँक्यू. वहिनी, अहो थँक्यू म्हणून असं उगाच पर्क करू नका मला. भाऊ मानता ना, मग बहिणीने असे भावाचे आभार मानायचे नसतात. हो, उलट भावाचं कर्तव्य असतं बहिणीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं. घ्या. हो. तुम्हाला माहितीये मंजुषाताई, या घरात माझ्या पाठीशी ठामपणे जर कोणी उभं राहिलं असेल तर तेच विहंग भाऊजी आणि दुसरी प्रिया. हो ना, विहंगाचा स्वभाव त्यांच्या बोलण्यातच कळतो. नाही म्हणजे इतर लोकांसारखं साधेपणाचा आव आणावा लागत नाही त्यांना. त्यांच्या वागण्या बोलण्यातच ते कळतं. अगदी खरंय तू. प्रियाचं सुद्धा असंच आहे. खर तर तिचे आभार मानायला हवेत, आणि मानेन सुद्धा. भाऊजी, बस बस. अरे मी म्हटलं बाहेर कशाला भेटायचं, आपण इथेच भेटू. बोल ना, काय झालं? काय झालं म्हणजे झालंय तसं रोजच. म्हणजे आता ते मला रोजचं वाटू लागलंय. काय झालं सुहास? काय होणार, पुन्हा एकदा प्रियाने लग्न मोडलं. काय? हो हो, मग सांगतोय काय मी. भाऊजी भाऊजी, हे सगळं काय चाललंय? म्हणजे प्रिया दरवेळेला काही ना काहीतरी कारण काढून माझ्याशी भांडते आणि पुन्हा तेच 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 सगळं चालू आहे. भाऊजी, मी मूर्ख वाटतो का? सुहास, सुहास, तू प्लीज शांत हो जरा. मी शांतच आहे, मी शांतच आहे नेहमीप्रमाणेच. आणि मी काय करणार, काय मी दुसरं? शांतच राहावं लागणार आहे मला. प्रियाला कितीही समजून घेण्याचा प्रयत्न केला, तिच्या कलीने वागण्याचा मी प्रयत्न केला, तरी सुद्धा दरवेळेला प्रिया काही ना काहीतरी प्रॉब्लेम उभा करणार, काहीतरी कारण काढणार, माझ्याशी भांडणार, लग्न मोडण्यापर्यंत जाणार. भाऊजी, लग्नाच्या आधी ही अवस्था आहे, लग्नानंतर काय होणार आहे? सुहास, तू प्लीज तिची मनस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न कर. काय सध्याची मनस्थिती प्रियाची? काय झालंय काय? अरे असं काय करतो सुहास? त्या दादानं तिला किडनॅप केलं होतं, त्या ट्रॉमामधून ती अजूनही बाहेर पडलेली नाहीये. हे बघ, तू ओव्हर रिॲक्ट करू नकोस. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. हे बघ, मी तिच्याशी बोलतो. बोला तुम्ही तिच्याशी, पण मला वाटत नाही यावेळेला प्रिया ऐकेल. ती ऐकेल. मी तिच्याशी बोलतो. आत्ता आपण तिघं समोरासमोर बसून बोलूया. लग्न बिग्न काही मोडणार नाही. ओके? सत्यजित, वाटलंच होतं. बोल. प्रिया, जरा प्लीज ऑफिसला येशील का तू? माझं एक काम आहे तुझ्याकडे, बोलायचं तुझ्याशी. सॉरी, पण मी नाही येणार, कारण मला माहितीये तुझं माझ्याकडे काय काम आहे ते. प्रिया, हे बघ, तुला काहीही माहित नाहीये. तू ये ना, आपण बोलूया. ये तर. मी सांगितलं ना मी नाही येणार म्हणून. सत्यजित, मला माहितीये सुहास आता तुझ्या बरोबर आहे, आणि त्याच्या सांगण्यावरून तू मला भेटायला बोलवतोयस. नाहीतर तुझं माझ्याकडे काय काम असू शकतं? इतक्या वर्षात कधी नाही निघालं काम.
मग आज अचानक काय आठवलं तुला? प्रिया, जर तुला सगळं माहितीच आहे तर मग तू येच, आपल्याला बोललं पाहिजे. माहितीये म्हणूनच येणार नाहीये, आणि या गोष्टीत तू माझ्यावर जबरदस्ती नाही करू शकत. प्रिया, सत्यजित झालं असेल तर फोन ठेव, कारण मला इतर बरीच काम आहे. बाय. काय बोलली प्रिया? सुहास, मला प्लीज आजचा एक दिवस दे, प्लीज. त्या कामात आहात का? दिसत नाही? डोळं फुटलेच वाटतं तुझं. हे बघा, तलवार काढून लढाईला तयार होऊ नका. मी महत्वाचं बोलायला आले तुमच्याशी, त्यामुळे नीट बोला माझ्याशी. तुला बघितलं ना की मला नीट बोलावंसंच वाटत नाही. हे बघा, मग तो तुमचा प्रॉब्लेम आहे, आणि मुळात मी आता इथे तुमचा प्रॉब्लेम डिस्कस करायला आलेलीच नाहीये. मी प्रियाबद्दल बोलायला आली आहे. समजावा जरा तिला. वेड्यासारखं वागायला लागली ती. अति शहाणपणा करत होती तोपर्यंत ठीक होत, पण आता हे जे काही वेड्याचे झटके येतात ना, ते महागात पडणार आहेत तिला. आता प्रियाला काय शिकवायचं हे तू मला सांगणार? अगं, तुला स्वतःची तरी अक्कल हाय का? उंचीत भर आणि अक्कल पोट भर, मला ज्ञान शिकव. मी नीट सांगायला आलीये तुम्हाला. काही ऐकायचं असेल तर ऐका, ना तर खड्ड्यात जा. खड्ड्यात तू जा, कळलं? आणि प्रियानं असं काय केलंय की तू तिच्या मागे लागलीस ते? मी प्रियाच्या मागे लागलेली नाहीये. बैसटल्यासारखं वागायला लागली ती, आणि ह्या सगळ्यामुळे झालं ना तर तिचंच नुकसान होणार आहे. हे वंगाळ बोलू नकस. आणि असं बी प्रिया प्रवासानं दमली असेल म्हणून असं वागत असेल. अहो, प्रवासाचा शीण झाला म्हणून कुणी वेड्यासारखी बडबड करतं का? तू नाहीस का? लय काम करून दमलीस की बडबडतेस येड्यासारखी? हो आत्या, मी तरी कुठल्या दगडावर डोकं आपटतीये. गाढवा पुढे वाचली गीता. गाढव म्हणाला कालचा गोंधळ बरा होता, पण हा गोंधळ जेव्हा प्रियाच्या अंगाशी येईल ना तेव्हा कळेल तुम्हाला. ये बात, आज फुल सेलिब्रेशन झालंच पाहिजे. हा, आता म्हणजे दारू आणि बियर हे ओघाने आलंच. आणि आता प्लीज मला हे कारण सांगू नकोस की तुझा श्रावण चालू आहे त्यामुळे तू दारू पिणार नाहीस. आज माझी गटारी असं समज, आणि चला आता 4-8 पेग मला जास्त झालेच तर तू आहेस की सांभाळायला. व्यंग, माझा मूड नाहीये. आता मूड नसायला काय झालं? काही नाही, तू जा ना. मी नको, मी घरी जातो. सत्यजित, आता एवढं सगळं चांगलं होऊनही तू एवढी काळजी का करतोयस? पूर्वी केलेल्या चुकांचं ओझं स्वस्थ बसू देत नाहीये व्यंग. कसं वागलो रे मी सगळ्यांशी, मंजिरीशी. ती मला सतत समजावण्याचा प्रयत्न करत होती, तिची बाजू पटवून देण्याचा प्रयत्न करत होती, पण मी तिला फक्त हडतूड करत राहिलो. घरच्यांशी फटकून वागलो, तुझे अपमान केले, बाबांची उद्धटपणे बोललो. मंजिरी म्हणते तिने मला माफ केलं, पण मी स्वतःला माफ नाही करू शकत आहे व्यंग. आता हे मध्येच काय? मध्येच नाही, हे सतत आहे. हे ओझं सतत आहे माझ्या बरोबर, आणि ते कधीपर्यंत राहील मला माहित नाही. मी एकटा असतो तेव्हा या विचारांचा खूप त्रास होतो व्यंग मला. सत्यजित, मग ज्या गोष्टींचा त्रास होतो ना त्या गोष्टींचा जास्त विचार करू नये. व्यंग, विचार करायचा नाही असं म्हणून विचार थांबवता येत नाहीत ना. ते यायचे ते येतातच.
इतकं कोडगं नाहीये रे मन माझा. केलेल्या चुकांची जाणीव सतत बोचत राहते मनाला. सत्यजित, मी एक गोष्ट ऐकली आहे. आता ती शाळेत का कॉलेजमध्ये मला आठवत नाही, पण ऐकली आहे. भीती आणि गिल्ट या दोन गोष्टींना माणसाच्या सर्वात मोठ्या शत्रू असतात आणि त्या वेळीच दूर करायला हव्यात. भीती असेल तर ती मनातनं काढून टाकायला हवी आणि गिल्ट असेल तर ते दूर करता यायला हवं. आणि तुला जर असं वाटत असेल ना की तू चुकलायस म्हणून, मग एक काम कर, वहिनींवरती आता एवढं प्रेम कर की त्यांना त्या दुःखाची, त्या वेदनेची जराही आठवण होणार नाही. व्यंग फिलॉसॉफर झालास गड्या. 2 पेग पोटात जाऊ देत, मग आणखीन फिलॉसॉफी झाडील. व्यंग, मी कोल्ड ड्रिंक पिणार. ओके ओके, तू कोल्ड ड्रिंक मध्ये पी. व्यंग, अरे प्रिया, 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 अगं केवढा अंधार करून बसली होतीस तू खोलीत. संध्याकाळची वेळ, लाईट तरी लावायचेत ना. अगं काय झालंय तुला? हा, बोलत का नाहीयेस? प्रिया, तू बोलली नाहीस तर कसं कळणार आहे मला? काय झालंय? प्रिया, अगं तू काही बोललीच नाहीस तर कसं कळणार आहे मला? हे बंद कर तुझी नाटकं. हे तुझं खोटं बोलणं, वागणं बस झालं आता. माझं आयुष्य उद्ध्वस्त करून मलाच विचारतेस काय झालं म्हणून? माझ्या आयुष्यात जे जे सुख होतं, जे जे काही माझं होऊ शकलं असतं, ते सगळं हिरावून घेतलंस माझ्यापासून. माझ्या सत्यजितला, माझ्या प्रेमाला तोडलं आणि वर तोंड करून मलाच विचारतेस काय झालं? मंजिरी, आजपर्यंत माझ्या आयुष्यात प्रत्येक आनंदाच्या क्षणाला मुकले मी तुझ्यामुळे. प्रिया, अगं काय झालं तुला? तू तू एवढी का चिडलीस माझ्यावर? हा, किती निर्लज्जपणे विचारतेस ना हे. मी उगीच त्या भिकारड्या आशिषचा जीव घेतला, कारण माझी खरी शत्रू तर तू आहेस. तुला जर संपवलं ना तर हे सगळं महाभारतच संपेल. बघ बघ माझ्याकडे, काय केलंयस माझं? तुझ्या द्वेषापायी खोनी बनले मी. तू बनवलंस मला खोनी. पण आता बास, आता मी तुला नाही सोडणार. संपलीस तू मंजिरी, संपलीस तू. प्रिया, प्रिया, अगं काय झालंय? बोल ना. प्रिया, अगं काय काय झालंय तुला? रडू नको. ज्या व्यक्तीमुळे संपूर्ण आयुष्याची उलथापालट झाली, जिने मला जखम दिली, तिच्याच खांद्यावर डोकं ठेवून आज रडावं लागतंय. किती केविलवाणं झालंय माझं आयुष्य. पण बस, आता मी नाही रडणार.
नाही रडणार. पुन्हा नव्याने आणि अधिक ताकदीने वार करीन.